पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. बायबल म्हणतं की आपल्याला सामर्थ्य प्राप्त होऊ शकतं, आपल्याला दान मिळू शकतं, आपल्याला फलप्राप्ती होऊ शकते, आपण महान गोष्टी करू शकतो, आपण आपलं जीवन विजयात जगू शकतो, आपल्याला एक सल्लागार, सहाय्यक, मध्यस्थी, बळ देणारा आणि आपाती मिळू शकतो. मला सांगा, का कोणाला वाटेल की आपल्याला जेमतेम मिळावं, थोडंसं मिळावं, मला भरून जायचंय, संपूर्णपणे भरून जायचंय, मला पूर्ण भरून जायचंय पवित्र आत्म्याने. आमेन. तुम्हाला अभिषिक्त या शब्दाचा अर्थ माहितीये? मला नाही माहित तुम्ही अभिषिक्त हा शब्द ऐकलाय की नाही, पण बायबल म्हणतं येशू हा अभिषिक्त आहे, तो अभिषिक्त आहे. आणि योहानाच्या पहिल्या पत्रात म्हटलंय आपल्यावर अभिषेक आहे, आपण सगळे अभिषेकित आहोत आणि तो अभिषेक आपल्यात वास करतो आणि अभिषेकात सक्षम करण्याचं सामर्थ्य आहे. ते गोष्टी करण्यास आपल्याला सक्षम करतं आणि आपण त्याला असं जपायला हवं जसं ते खूप प्रिय किंवा मौल्यवान असं असेल. पण अभिषेक या शब्दाचा तुम्ही जर अभ्यास केला तर त्याचा अर्थ असा होतो की घासणं किंवा सर्वत्र पसरवणं. तर जसं जर मी तुम्हाला अत्तराने अभिषिक्त करणार असेन, मी ते घेऊन तुमच्यावर सर्वत्र पसरवेन जोवर त्याचा सुगंध तुमच्यातून यायला लागत नाही. म्हणजे आम्ही तुमचा सुगंध काही अंतरावरूनही घेऊ शकू, तुम्हाला अत्तराचा वास येईल. पण देवाचे आभार की आपण केवळ अत्तराने अभिषिक्त नाही, आपल्याला पवित्र आत्म्याने अभिषिक्त करण्यात आलंय. आपल्यावर सर्वत्र पवित्र आत्मा चोळला, घासला गेलाय. आमीन. मी आज हे करते याचा मला आनंद आहे, कारण तुमच्यापैकी काही जण आणि काही जण आहेत खरं सांगायचं तर तुमच्यासारख्यांमुळेच मी जे करते ते करते खरंच. आमीन. कारण केवळ इथेच असणारे लोक नाही, टीव्हीवरून पाहणारे असंख्य लोक असण्याची शक्यता आहे ज्यांना मी काय बोलते याची समज नसेल. पण एक कारण ज्यामुळे आपण जगातल्या जीवनात सानिध्य आणि सामर्थ्य अनुभवत नाही, हे नाही की आपल्याकडे ते नाही किंवा आपल्यासाठी ते उपलब्ध नाही, पण हेही की ते आपल्याला माहीतच नसतं, आपल्याला कल्पनाच नसते ते आपल्या जीवनात कसं मुक्त करावं आणि त्याचं रक्षण कसं करावं, त्याची किंमत आपल्याला ठेवता येत नाही. म्हणून आपण सतत त्या गोष्टी करत राहतो ज्याला बायबल म्हणतं पवित्र आत्म्याला दुखावतो, शमन आणि अडवत असतो आपण. म्हणून या दिवसात मी तुम्हाला शिकवू इच्छिते की देवाने दिलेलं हे दान कसं जपावं. कारण जर तुमचा नव्याने जन्म झालाय, पवित्र आत्मा तुमच्यात आहे. पण माझा तुम्हाला प्रश्न आहे की पवित्र आत्म्यात तुम्ही कितपत आहात? तुमच्याकडे तो आत्मा अगदी जेमतेम थोडासाच आहे की तुम्ही पवित्र आत्म्याने पूर्ण भरलेले आहात? तुम्ही देवाकडे विनंती करायला हवी, मला पवित्र आत्म्याने भरून टाक, मला भरून टाक, मला भरून टाक, मला तो थोडासा नकोय, मला पूर्ण भर. पण जर तुम्हाला भरण्याची तुम्ही देवाकडे विनंती करणार असाल तर त्याला वास करण्यासाठी तुम्ही जागाही द्यायला हवी, नाही का? येशूला कृपा करून इतकंच मिळवण्याचा प्रयत्न करू नका की स्वर्गाच्या मागच्या दारातून आत सरकता येईल. तुमचं जीवन पार उघडं करा आणि म्हणा की देवा, ही मी, याचा अर्थ काय मला ठाऊक नाही, पुढे काय तेही मला माहित नाही, पण मी तुला आत्ता सांगते की तू मला संपूर्णपणे घे आणि माझ्या आयुष्याचं हवं ते तू कर. आणि मी तुम्हाला सांगते, समजा तुम्हाला ते करायचं नसेल, तुम्हाला मनापासून वाटत नसेल तर करू नका, कारण एकदा का तुम्ही ते म्हटलं तर तुम्हाला परतता नाही येणार. जीवनात पवित्र आत्म्याचं सामर्थ्य स्वीकारणं म्हणजे अंगावर काटा येणं किंवा असं काही वाटणं नाही. कळलं ना? अरे बाप रे. प्रेषितांचे कृत्य अध्याय 1 वचन 8, पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हा सामर्थ्य प्राप्त होईल माझे साक्षी होण्यास. केवळ साक्षी होण्यास नाही, मी माझ्या चर्चच्या इव्हेंजलिझम कमिटीवर होते तेव्हा, अगदी पूर्वी जेव्हा मी दैहिक होते आणि मी बाहेर पडून आठवड्यातून एकदा माझ्या गटासोबत दारोदारी फिरत असे आणि मी त्यांच्या मागे उभी राहायचे, त्यांना दरवाजा ठोठावू द्यायचे, पण निदान मला बरं वाटायचं, त्यांच्यासोबत जाऊन मला पुण्य प्राप्त होतंय, मी त्यांच्याबरोबर आहे म्हणजे मला काही ना काही तर मिळतच आहे. आणि मी त्या इव्हेंजलिझम कमिटीवर असण्याची बढाई मारायचे. मी
हो आमेन, मी एव्हँजलिझम कमिटीवर आहे, प्रभूची स्तुती असो. परंतु माझ्या घराच्या बंद दरवाजा मागे एक भयंकर असं स्वप्न होतं. सतत चिडलेली, निराशावादी, फेरबदल करणारी, नियंत्रण ठेवणारी, हेवा करणारी, हावरट, मत्सरी, अक्षमाशील, पुन्हा रविवारी चर्चला जाणारी. मी नक्की काय म्हणते तुम्हाला कळतंय का? एक सांगू का, खरं तर मला तसं व्हायचं नव्हतं, पण काय करावं हे मला समजत नव्हतं. त्याचं काय करावं हे मला समजत नव्हतं. मला समजत नव्हतं मला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची खरंच गरज आहे. जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. साक्ष होण्याचं सामर्थ्य, साक्ष देत राहण्याचं नाही. मी साक्ष देत होते, पण माझ्या दैनंदिन जीवनात साक्ष होण्याचं सामर्थ्य माझ्यात नव्हतं. मी आता साक्ष देत नाही, पण मीच एक साक्ष आहे. तुम्ही म्हणाल म्हणजे तुम्ही लोकांना येशूविषयी सांगत नाही. निश्चितच मी लोकांना येशूविषयी सांगते, पण एक सांगू, मला वाटतं आपण लोकांना येशू अधिक दर्शवायला हवा. आपलं जीवन हे तसं जगायला हवं आणि येशू आपल्यातून दिसायला हवा. आपल्यात येशूचे गुण असायला हवेत, आत्म्याची फळं असायला हवीत, आत्म्याच्या दानांनी आपण वाहत असायला हवं, त्या दैवी सामर्थ्याने ज्याने आपल्याला दैवी जीवन जगण्यासाठीची ऊर्जा प्राप्त होत असते. चला प्रेषितांची कृत्य 1 अध्याय बघूया. वचनात माझी इच्छा आहे तुम्ही ही वचनं पाहावी. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा दिली की यरुशलेम सोडून जाऊ नका, तर जे पित्याचे वचन तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे त्याची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला, तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. पवित्र. आमीन. तो म्हणाला, आता बघा, वाट पहा, प्रतीक्षा करा. स्वतःच सगळं काही करायचा प्रयत्न नका करू. अति काही करण्याचा प्रयत्न तुम्ही नका करू. तुम्ही पित्याच्या वचनाची वाट पहा, ज्याने पवित्र आत्म्याचा वर्षाव करण्याचं वचन दिलंय, जे पेंटिकॉस्टच्या दिवशी झालं. तर पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा दिल्याने तो आपल्या प्रत्येकासाठी उपलब्ध आहे आणि कोणीही त्याला स्वीकारू शकतं. तो तुम्हाला भरून टाकण्यास तयार आहे आणि तुमचं जीवन अद्भुत करण्यासही तो तयार आहे. वा वा. म्हणजे आपण हा विश्वास ठेवू शकतो का की येशू यासाठी मरण पावला नाही की आपण असावे कटकट करणारे, कुरकुर करणारे आणि उगाच असे म्हणत राहणारे की ओ माझ्यावर, मला नाही या गोष्टीचं खरंच कंटाळा आलाय, मला हे जमेल का नाही कुणाच ठाऊक, की येशू मी ना बस आता बस झालं. काही लोक तर खरंच वयाच्या कितीतरी आधीच म्हातारे दिसतात, कारण ते असतात 40शीत पण 90ीत असल्यासारखे वागतात, कारण त्यांना जणू मरणाची इतकी भीती वाटत असते. का आणि कशाला हे? तुम्ही पवित्र आत्म्याने भरून राहा. तुम्ही 40शीत दिसणार नाही, इतके तरुण तुम्ही 80शीत दिसाल. चला प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 8 वचन बघूया. तेव्हा तुम्हा सामर्थ्य प्राप्त होईल. मला हे माहित होतं की देवाकडे सामर्थ्य आहे, पण अनेक वर्ष मी चर्चला गेले, मला कोणीच सांगितलं नाही की माझ्याकडे आहे. म्हणून तुम्हाला जर कोणी सांगितलं नसेल, मी या सभागृहात असलेल्या सगळ्यांना आणि टीव्हीवरून पाहणाऱ्या जगभरातल्या सगळ्यांना, जे 63 विविध भाषेतून हा कार्यक्रम ऐकतायत, मी तुम्हाला सांगू इच्छिते आज. मग तुम्ही चीनमध्ये असा, तुम्ही रशियात असा, भारतात असा, आफ्रिकेत असा, तुमच्याकडे सामर्थ्य आहे. देवाची इच्छा आहे तुमच्याकडे सामर्थ्य असावं दैनंदिन जीवन जगण्यासाठी, जिथे जरी तुमच्यावर अडचणींचा भार असला तरी तुम्ही मान उंचावून सरळ खांदे ठेवून म्हणू शकता, मला बळ देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी जे करण्याची गरज आहे ते सगळं काही करू शकते.
मी निरुत्तर नाहीये, मी भरकटलेले नाहीये, कारण परमेश्वर माझ्याशी जवळच्या सहभागितेत आहे आणि काय करायचं हे तो मला दाखवणार आहे. आपल्याला जर परमेश्वराचं सामर्थ्य समजलं नाही तर नवलच आहे. ख्रिस्ती असणं इतकं कंटाळवाणं आहे, तुम्ही काहीच करू शकत नाही. एक गोष्ट सांगू, मी काहीच करण्यासाठी नजर फिरवत नाही. देवाची सेवा करणं हीच एकमेव रोमांचक अशी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही देवासाठी पवित्र आत्म्याने भरलेले गुप्तहेर असू शकता. मी रोज प्रार्थना करते की देवा, मला आज कुणासाठी आशीर्वादित ठरता येईल ते दाखव. देवा, तुझी सेवा कशी करता येईल ते दाखवून दे. बघा, उगाच बसून राहून तुमच्या समस्येचं निवारण होण्याची वाट पाहू नका. तुमच्याद्वारे तुम्ही परमेश्वराला वाहू द्या, कुणाला तरी प्रोत्साहित करण्यासाठी, कुणाचं तरी सांत्वन करण्यासाठी, कुणावर तरी प्रीती करण्यासाठी, कुणाची तरी गरज भागवण्यासाठी. तुमच्यावर पवित्र आत्मा आल्यावर तुम्हाला सामर्थ्य, क्षमता, कौशल्य आणि बळ प्राप्त होणारच आहे. तुमच्यावर पवित्र आत्मा आल्यावर. आता मला तुम्हाला सांगायचं, तुम्ही जर ख्रिस्ती असाल, तुमचा नव्याने जन्म झाला असेल, पवित्र आत्मा तुमच्यावर आलाय, पण तुमच्याकडे काय आहे हेच तुम्हाला माहीत नाहीये, तर तुम्ही त्याचा वापरच करत नाही. मग हे म्हणजे असं जशी एखादी अरबोपती व्यक्ती दारिद्र्यात मरेल कारण बँकेत जाऊन पैसे कसे काढायचे तेच माहित नाही तिला. तुम्ही सुरुवात या विश्वासाने करायला हवी की हे सामर्थ्य तुमच्याकडे उपलब्ध आहे. तुमच्या जीवनात पवित्र आत्म्याचं कार्य तुम्ही एकत्रित करायला शिकायला हवं. आणि म्हणूनच या दिवसात आपण याच्या महत्वाविषयी आणि आत्म्याच्या मार्गदर्शनात कसं चालावं आणि पवित्र आत्म्याचं कौतुक कसं करावं आणि देवाकडे सर्वप्रथम कसं जावं आणि काहीही करण्याआधी त्याच्याकडे का जावं याविषयी बोलणार आहे मी. आपण देवाकडे बळासाठी जातो, आपण देवाकडे सांत्वनासाठी जातो, आपण देवाकडे सल्ल्यासाठी जातो, आपण मदतीच्या गरजेसाठी देवाकडे जात असतो, आपण विवेकासाठी देवाकडे जातो. आपल्याला कुठली परिस्थिती सोडवता येत नाही. गेल्या महिन्यात मला खूप अशक्त वाटत होतं, खरंच थरथरायला होत होतं, घाम येत होता, काय होतंय कळत नव्हतं. माझ्या कुटुंबातले सदस्य म्हणाले, डॉक्टरकडे जायला हवंस तू. आणि मी म्हटलं, मला वाटतं मी याविषयी आधी प्रार्थना करते. आणि त्यांना ते कळलं, कारण त्यांनाही मी तेच सांगत असते. एक सांगू का, मी देवासोबत आज थोडा वेळ घालवला आणि काय चुकतंय ते त्याने मला दाखवलं. साधं सोप्पं, कुठल्याही चाचणीची गरज नाही. मी व्यवस्थित खात नव्हते, मी दीर्घकाळ उपाशी राहत होते आणि मग कधीकधी इतकं खात होते की ते मला भारी पडत होतं आणि मग मला इतकी गुंगी यायची की कुठेतरी पडून नुसतं आराम करावा असं वाटायचं मला. आणि मी तुम्हाला केवळ यासाठी हे सांगतेय की तुमच्या हे लक्षात यावं की तुम्ही प्रथम देवाकडे गेलात ना, तर तो तुमच्या आयुष्यातल्या बाबींसाठी तुम्हाला समज देईल. आणि बघा, जर मला डॉक्टरकडे जायची गरज असेल, देवानं म्हटलं डॉक्टरकडे जा, तर मी डॉक्टरकडे जाईन. आमेन. मला पाठदुखीची समस्या आहे आणि आता काही वर्ष माझा पायही मला त्रास देतोय, बसल्यावर तो सुन्न होतो. मला वाटतं की डॉक्टरकडे जावं, पण मला वाटतं की देवाने काय चुकतं ते दाखवलं तर मला ते सोपं वाटेल, फार सोपं पडेल. पण आपल्याला यश न मिळण्याचं एक कारण म्हणजे आपण धाव घेऊन काहीतरी करण्याच्या प्रयत्नात असतो. ऐकलत का माझं? आपण योजना आखतो आणि देवाला त्यावर आशीर्वाद देण्याची अपेक्षा करतो. देवा, ही माझी योजना, आशीर्वाद दे. आपण आधी योजना आखून मग देवाने ती योजना सफल करण्याची प्रार्थना करू नये. आपण प्रथम प्रार्थना करावी आणि मग देवाकडे योजना आहे का ते पाहावं. आमेन. बघा, आज मी सकाळी केस कलर केले आणि त्या मुलीने ते नीट करावं म्हणून प्रार्थनाही केली. मी माझे केस कापले आणि मला पुढचे केस फार छोटे नको होते. मी त्यासाठी सुद्धा मनापासून प्रार्थना केली. कळलं ना? मी तुम्हाला हे समजावू पाहतेय की तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी प्रार्थना केली तरी परमेश्वराला त्रास होत नाही. त्याला तुम्हाला मदत करू द्या आणि तुम्हाला हव्या त्या गोष्टींची उत्तरं त्याला मागा. आपण रोमकरा 7 अध्याय 6 वचन पाहू.
आता ज्याने आपण बद्ध होतो, आपल्या समजुतीनुसार देवापर्यंत पोहोचण्यासाठी पाळावे लागणारे नियम आणि कायदे. आता ज्याने आपण बद्ध होतो त्याला मारून आपण नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहो. म्हणून जुन्या रीतीने म्हणजे शास्त्रलेखास धरून नव्हे तर नव्या रीतीने अर्थात आध्यात्मिक दृष्ट्या दास्य करतो, तर नव्या रीतीने अर्थात आध्यात्मिक दृष्ट्या दास्य करतो, आध्यात्मिक दृष्ट्या दास्य. हालेलुया. पवित्र आत्मा आपल्याला वाट दाखवतो. बघा, आज लोकांना ही माहिती हवी आहे. आणि तुम्हाला वाटूच शकतं की मी विचित्र आहे, पण खरंच आता मला परवा नाही, कारण माझं बरंच वय झालंय. यात फार फायदा आहे. आणि एक सांगू, मी जगाच्या भाषेत आता ज्येष्ठ नागरिक होत चालले. पण डेव्हचं आणि माझं वय होत नाही. आम्ही दिवसेंदिवस तरुण होतोय. मला वाटतं एकदा का तुम्ही 70ला पोहोचलात ना, तुम्ही उलटे जाता. म्हणजे पुढच्या वर्षी माझं वय 69 असेल. थँक्यू व्हेरी मच. मी आत्ता काय बोलणार आहे तेच विसरले मी. थांबा जरा, हा माझा तो क्षण आहे. आठवेल का ते मला पाहू द्या. धन्यवाद असो की आपल्याला नियमांच्या अधीन राहावं लागत नाही. तुमचं मार्गदर्शन पवित्र आत्मा करू शकतो. आणि आजकाल सगळ्यांना एक फॉर्म्युला हवा असतो, एक प्रक्रिया, एक अमुक, एक तमुक, 3 टप्प्यांची योजना, 7 टप्प्यांची योजना आणि अमुक अँड टमुक असंच काहीतरी. पण जॉयस, मी माझ्या सेवाकार्याची सुरुवात कशी करू? एक सांगू, माझं उत्तर काय असतं? तुम्ही देवावर आशा ठेवा, तुम्ही सुरुवात करू नका. तुम्ही केवळ देवावर आशा ठेवा, सुरुवात करू नका. कारण सुरुवात आणि शेवट करणारा तोच आहे. आणि तो त्याचा शेवट करत नाही ज्याची सुरुवात तो करत नाही. त्याच्याही पुढे ही तर मीच आहे. बहुधा मी चुकत असेन, पण मी काय करत होते याची मला कल्पना नव्हती. आणि पवित्र आत्मा मला मार्गदर्शन करत होता. आणि जर तुम्ही काही करणार असाल तर तुम्हाला 10 भागांची टप्प्यांच्या योजनेची गरज नाही. पवित्र आत्मा प्रत्येक पावलावर तुम्हाला मार्गदर्शन करेल, वाट दाखवेल, तुम्हाला तो दर्शवेल. तुम्ही पाऊल उचला, तुम्ही थोडं चुकलात, थोडं मागे जा, तुम्ही दिशा व्यवस्थित आखा. तुम्ही पाऊल उचला, ते कार्य करेल. तुम्ही पुन्हा पाऊल उचला, पुन्हा कार्य करेल. आणि मग ते तुमच्या आणि देवामधलं असेल. पण जॉयस, तुझी यासाठी प्रक्रिया कशी आहे? संदेशाची तयारी करण्याची प्रक्रिया कशी आहे? मला ते सांगण्यात काही हरकत नाही, पण मी ते खात्रीने नाही सांगू शकत. तुम्ही पाहू शकता की बहुतेक वेळी त्या तयारीचा फारसा फायदा होत नाही, कारण मी त्याच्या अर्ध्यापर्यंतही पोहोचत नाही. पण मी तयारी निश्चितच करते. माझ्याकडे ते असतं. अगदी लागलं तर असतं. तुम्हाला खरं सांगते, मी त्याचा वापर करते, पण मी ज्या क्रमाने ते लिहिलंय त्या क्रमात ते कधीच येत नाही. खरंच नाही. बहुधा मी आत्ता उद्याचं काही बोलत असेन किंवा उद्याचं मी आज काही बोलेन, काहीच भरोसा नसतो. आणि जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाच्या अधीन असता असंच होतं. आणि एक सांगू, म्हणून बरेच लोक पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात नसतात, कारण ते थोडंसं भीतीदायक असतं. आपल्याला सगळंच हवं असतं. 1 2 3 4 5 6 7. मी संदेश देण्याचा प्रयत्न करतेय. मी सांगते, मी प्रयत्न करतेय. आज मला थोडासा वेळ आहे आत्म्याच्या फळांविषयी बोलण्यासाठी. आत्म्याची फळं. ओह, वा 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 वा. पवित्र आत्मा जे फळ आपल्यात उत्पन्न करतो, प्रीती, आनंद, शांती, संयम, चांगुलपणा, दया, नम्रता, इंद्रिय दमन. पुन्हा कधीही म्हणू नका की माझा स्वतःवर ताबा नाही. तुमच्याकडे जे आहे ते तुम्हाला वापरायचं नसेल, पण तुमचा नव्याने जन्म झालाय तर तुमच्यात इंद्रिय दमन आहे. पुन्हा कधीही म्हणू नका की ते माझ्यासाठी अति होतं, ते अगदी टोकाला पोहोचले. नाही, तुम्ही हे म्हणायला हवं, मला माझ्या आयुष्यात जे करण्याची गरज आहे ते करण्यास ख्रिस्ताद्वारे परमेश्वर मला बळ पुरवून सक्षम करतो. आमेन. आणि मग ही बघा, ही आत्म्याची फळं. आणि म्हणून हेच बरं पडेल की मी ते तुम्हाला दाखवते, कारण नुसतं सांगून फारसा फायदा नाही होणार. आपण 1 कोरिंथ अध्याय 12 पहिली 7 वचनं बघू.
बघा, सर्वप्रथम पहिले करिंथ अध्याय 12च्या पहिल्या वचनात असं म्हटलंय, बंधुजन हो, तुम्ही आत्मिक दानाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. बघा, किंग जेम्समध्ये याला अजाण म्हटलंय. तुम्हाला कल्पना आहे का की चर्चच्या या दुनियेत किती लोक हे पवित्र आत्म्याच्या दानाविषयी अजाण आहेत? आपण त्यात कार्य करण्याऐवजी आपण केवळ वादच घालत राहतो. मी 12 वर्ष चर्चमध्ये असूनही कधीही आत्म्याच्या दानांविषयी ऐकलं नव्हतं. साधं ऐकलं सुद्धा नव्हतं. वचन 7 तर एकेकाला, प्रत्येकाला, बघा त्यात माझाही समावेश आहे, तरी आत्म्याचे प्रकटीकरण एकेकाला उपयोग होण्यासाठी मिळते. एकेकाला उपयोग होण्यासाठी. तरी आत्म्याचे प्रकटीकरण एकेकाला उपयोग होण्यासाठी मिळते. किती पालकांना वाटतं तुमच्या मुलांसाठी तुम्हाला एका विवेकाच्या संदेशाची गरज आहे? सांगा. पवित्र आत्मा तुम्हाला तो देईल. ही आत्म्याची दानं यासाठी नाही की तुम्ही इथे वर येऊन त्याचं प्रदर्शन मांडावं. आत्म्याची दानं तुमच्या दैनंदिन जीवनासाठी आहेत. प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या दैनंदिन जीवनासाठी ती आहेत. आणि विविध विश्वासणाऱ्यांवर दान इतरांपेक्षा अधिक प्रभावी असेल, बहुधा त्यांच्या जीवनात थोडं अधिक प्रबळ असेल. माझं असं वैयक्तिक मत आहे की या आत्म्याची सगळी 9 दानं ही आपल्यासाठी लागतील तेव्हा उपलब्ध असतात. आपली इच्छा असेल तर परमेश्वर त्याचा प्रवाह आपल्या जीवनात वाहू देतो. शांत झालं ना सगळं मी दानाविषयी बोलायला लागल्यावर? म्हणूनच आपण त्याबद्दल बोलायला हवं. विवेक या शब्दालाच ज्ञान हा दुसरा शब्द देण्यात आलेला आहे. बघा, जेव्हा तुमचं देवासोबतचं नातं वाढू लागतं आणि कुठली तरी वस्तू तुम्ही गमावता, बहुधा तुमच्या गाडीच्या चाव्या कुठे ते माहीत नसेल किंवा दुसरी एखादी वस्तू, एक सांगू, तुम्ही 1 मिनिट थांबून म्हणू शकता, देवा त्या कुठेत मला दाखव. मी तुम्हाला हे नाही सांगू शकत खात्रीने 100% फायदा होईल, पण ते पुन्हा पुन्हा झालंय माझ्या बाबतीत. हे अद्भुत असतं जेव्हा तुम्ही देवावर भार सोपावता तेव्हा. एक दुसऱ्या प्रकारच्या चमत्कारिक विश्वासात, हे विश्वासाचं दान आहे. आपल्या सगळ्यांचाच विश्वास असतो, पण विश्वासाचं ते दान असतं जे आपल्याला ते काम करण्यास सक्षम करतं. जे आपण करतोय यावर आपला विश्वासच नसतो. बघा, मला अनेक वर्ष हे माहीत नव्हतं, कारण मला ते समजत नव्हतं, पण देवनी आणि मी हे सेवाकार्य उभारलं आणि आता विश्वासाच्या दानातच आम्ही ते सांभाळतो इतकी वर्ष. तुम्हाला हलकीशी तरी कल्पना आहे का की जगाच्या 2/3 भागात टीव्हीवर येण्यासाठी आर्थिक गुंतवणूक किती असू शकेल? बघा, मला या गोष्टीचा नाही त्रास होत. मला विश्वास आहे की मी हे करावं अशी जर देवाची इच्छा असेल तर तो ते पुरवेल. आता हे एका रात्रीत झालं नाही. मला माझ्या देवासोबतच्या वाटचालीत वाढावं लागलं, पण देव तुम्हाला सक्षम करेल आणि मग तुम्हाला दक्षता बाळगावी लागते जेव्हा तुम्हाला विश्वासाचं दान मिळतं. कारण कधी कधी तुम्हाला समजत नाही की सगळेच ते का करत नाहीयेत. पण आपण जे करतो ते सगळ्यांनाच करता येतं असं नाही, कारण सगळेजण तेच करू शकतात ज्याचं दान त्यांच्याकडे असतं. हे लक्षात घ्या तुम्ही. आमेन. आणि असे बरेच जण मला माहिती आहेत, तुमच्यातले बरेच जण ते काही करतायत जे मला नाही जमलं. ते करण्याचा विश्वास माझ्यात नव्हता, मला ते करताच येत नव्हतं. पण तुम्ही एखादी गोष्ट करावी अशी जेव्हा देवाची इच्छा असते ना, ऐका माझं, तुम्ही एखादी गोष्ट करावी अशी जेव्हा देवाची इच्छा असते, ते करण्यास तो तुम्हाला विश्वास पुरवतो. ऐकताय ना? कॅथी नामक एका महिलेने फेसबुकवर आम्हाला सांगितलं की कसं माझ्या एका पुस्तकाने तिला आशीर्वादित केलं आणि त्याने तिचं जीवन खरंच खूप बदलून गेलं. आणि मी तुमच्यासाठी ते वाचून दाखवणार आहे. ती म्हणते की जसं मी तुमचं अद्भुत पुस्तक वाचत होते, देवाला जवळून ओळखणं, हे पुस्तक जे मला खरंच खूप आवडतं, मी पवित्र आत्म्याने भरून गेले आणि तेव्हापासून माझं जीवन अगदी छानच झालं. मी 64 वर्षांची आहे.
आणि देव मला हे सुंदर दान देऊ इच्छितो हे मला कधी समजलंच नव्हतं. एक सांगू, अद्भुत पवित्र आत्मा आपला मदतगार, सल्लागार आहे आणि आपला वकील आहे, आपला मध्यस्थी आहे. आपण एका अलौकिक दैवी सामर्थ्यासाठी भुकेले असायलाच हवं, म्हणजे मग आपण एक जोशपूर्ण असं जीवन जगू शकू आणि दैनंदिन जीवनासाठी लागणारं सामर्थ्य जे आपल्यासाठी उपलब्ध आहे. जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.